नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। आणि हा हप्ता मित्रांनो देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते महाराष्ट्रामधील यवतमाळ येथून डीबीटीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। आता 16वा हप्ता जमा करण्याची वेळ सुद्धा शासनाच्या वेबसाईट वरती जाहीर करण्यात आलेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी द्वारा 9 करोड़ पीएम किसान लाभार्थियों को 16वीं किस्त का हस्तांतरण और किसानों से संवाद 28 फरवरी 2024 व तसेच या ठिकाणी वेळ सुद्धा दिलेली आहे दोपहर 12 बजे। म्हणजेच या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसोबत 12 वाजेपासून प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हे संवाद साधणार आहेत। आणि संवाद साधल्यानंतर या ठिकाणी 9 करोड़ पीएम सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती 16व्या हप्त्याचे 2000 रुपये हे वर्ग केले जाणार आहेत। मित्रांनो, 16व्या हप्त्याचे 2000 रुपये हे तुमच्या आधार कार्ड सोबत जे बँक लिंक असेल त्या बँकेत येणार आहेत। तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे कसे चेक करावे या विषयाचा व्हिडिओ अगोदरच आपल्या चॅनल वरती अपलोड केलेला आहे। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे घर बसल्या तुमच्या मोबाईल मध्ये फक्त 2 मिनिटांमध्ये तुम्ही चेक करू शकता। आणि तसेच मित्रांनो, हा हप्ता जमा केल्यानंतर लगेच तुमच्या बँक खात्यात येतील असे नाही, कारण की प्रत्येक बँकेची वेगवेगळी प्रोसेस असल्या कारणाने हा योजनेचा तुम्हाला हप्ता हा 29 फेब्रुवारीला मिळू शकेल। त्यामुळे या ठिकाणी चिंता करण्याची आवश्यकता नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 रोजी तुमच्या डीबीटी लिंक असलेल्या म्हणजेच आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।